रामराम शेतकरी मित्रांनो, योगेश मस्के सरांसोबत आपण आज चर्चा करूयात फळबाग सोबतीच्या बागेमध्ये. मी संतोष रोडे पाटील. आज आम्ही आपल्याच बागेमध्ये आलेलो आहोत, जो फळबाग सोबतीचा बाग आहे. आणि विशेष करून आता पाऊस सुरू होणार आहे. याच्या अगोदर बागाचं काय नियोजन असावं, बागामध्ये स्वच्छता कशी असावी, याच्यावर आपण चर्चा करूयात. रामराम सर. राम राम. सर, मग आता मे शेवट संपत आलेला आहे आणि इथून पुढं काय नियोजन असावं, गवताचं काय नियोजन असावं, कारण पावसाळ्यामध्ये गवत होतं. सर, सगळ्यात अगोदर मला शेतकऱ्यांना एक सांगायचं आहे की आपण नेहमी म्हणतो फळबाग सोबतीचं वार्षिक नियोजन. तर हे वार्षिक नियोजन काय आहे हे भरपूरसे शेतकरी आपल्याला फोनवर विचारतात की आम्हाला वार्षिक नियोजन कसं आहे तुमचं, काय आहे ते दाखवा, ते सांगा. तर वार्षिक नियोजन केल्यानंतर बागेत काय वेगवेगळे इफेक्ट दिसतात किंवा बागेत काय बदलाव दिसतो किंवा बाग कशी होती. आता आपल्याला ही बाग बघायला मिळेल 7 वर्षाचीच बाग आहे, पण ह्या बागेमध्ये मागच्या वर्षी आपण 25 टन माल काढलेला आहे. यावर्षी बागेचे 32.5 सर. 32.5 टन. तर बागेतील जे मालक आहे बागेचे, जे तुमचे वडील हरिदादा रोडे, हे स्वतः सांगतात यावर्षी 1.5 पट माल आहे आपल्या बागेमध्ये. ते सध्याच्या अवस्थेत. येणाऱ्या काळात तर आपण माल दाखवूच व्हिडिओमध्ये. प्रत्येक व्हिडिओत आपण प्रत्येक स्टेजला काय बदलाव झाले बागेत हे फळबाग सोबती दाखवत असते. तर आपण जे वार्षिक नियोजन म्हणतो, त्यामुळे जे शेतकऱ्यांचे आपल्याला फोन येतात की काय वार्षिक नियोजन, तर वार्षिक नियोजनामध्ये जसं आपण बागेमधली कामं सांगतो, त्याच्यामध्ये पहिला टप्पा मेहनतीचा असो, खताचं व्यवस्थापन असो, पाणी व्यवस्थापन असो, फवारण्याचे शेड्यूल असो, त्याच्यानंतर ताण अवस्था असो, त्यानंतर विश्रांती अवस्था असो, या काही बागेचे जे बहारानुसार अवस्था ठरलेले आहे त्याच्यावरचं नियोजन म्हणजेच वार्षिक नियोजन आहे. आणि त्या वार्षिक नियोजनासाठी बाकीचे कोण कसं नियोजन देतं याच्यापेक्षा फळबाग सोबतीला तरी बागेतच यावं लागतं, कारण बागेत आल्याशिवाय आपण कुठल्याही अवस्थेवर निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे फळबाग सोबती कुठलाही शेतकऱ्यांचा फोन आला तर बागेला व्हिजिट केल्याशिवाय काही सजेशन देत नाही. आणि सगळी काही माहिती आपण बागेच्या वार्षिक नियोजनाची पूर्ण एका व्हिडिओमध्ये देऊ शकत नाही किंवा फोनवरही सांगू शकत नाही. त्यामुळं आपल्याला प्रत्येक बागेला व्हिजिट देणं गरजेचं असतं. म्हणून शेतकरी मित्रांनी हे लक्षात घ्यावं, कारण पाठीमागं भरपूरचे काही आपल्या व्हिडिओलाही कमेंट आहेत, वार्षिक नियोजन काय आहे, तुमचं कसं नियोजन असतं काय. तर हे नियोजन प्रत्येक बागेचं, त्या झाडाची अवस्था, झाडाची अवस्था, त्याचं वय, जमिनीची प्रत, त्या बागेमध्ये शेतकरी कसं सगळ्या गोष्टी करतोय वार्षिक, याच्या अगोदर काय संगोपन केलं, झाडाचं काय करू संगोपन शकतो, कसं केलंय, बहार नियोजन कसं, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन एक जो ठरवलेला नियोजन आहे त्यालाच वार्षिक नियोजन म्हणतात बागेचं. आता आपल्याला आजचा जो टॉपिक आहे आपला की बाग स्वच्छ कशी. आता आपल्या बागेमध्ये आताही बघता तुम्ही खुरपणी चालू आहे, दाखवा सर. आता ही उन्हाळ्यामधली ही दुसरी खुरपणी बरं का ही सर? आपली दुसरी खुरपणी चालू आहे बागेमध्ये. हे सगळं स्वच्छ केलंय बागेला. आता अजूनही मागच्या वर्षी थोडीशी कडक जमीन आलेली आहे, तर यावर्षी आपण पावसाळ्यापूर्वीला थोडंसं अजूनही मधून एक रोटा घेणार आहे, एक मधल्याच भागामध्ये हलका स्वरूपाचा रोटा घेणार आहे. आणि याच्यानंतर एक जुलै ऑगस्टमध्ये जसा पाऊस पडेल त्याच्यानुसार जसं गवताची ग्रीप होईल तेव्हा एकदा एक आपलं याचं हे राहील काय, ग्रास कटरचं एक टप्पा राहील. त्याचसोबत आता हा हलका रोटा घेतल्यानंतर आतल्या भागामध्ये आपण पाणी देऊन घेणार आहे बागेमध्ये, कारण अजून पाऊस कसा येतोय, कोणत्या वेळेत येतोय ते आज आपण सांगू शकत नाही. बऱ्याचशा शेतकऱ्यांची अजून एक क्वेरी असते सर, की तुमच्याकडं जे दांड तुम्ही ठेवता या समोर आणि वरम किती मोठा असावा. तर आज गवत काढलेलं आहे त्यामुळे वरम दिसतोय. तर शेतकऱ्यांना मी वरम पण दाखवू इच्छितो. या अशा प्रकारे वरम ठेवायचं, एवढा मोठा असायला पाहिजे. तेच आता आपण जे नियोजन केलंय सर, नियोजनामध्ये आपल्याला हे पण जाणवतं एवढे फळं असताना सगळी सारखी साईज आहे, क्वालिटी आहे, फळ तुमचं गर्द हिरवं आहे, कुठली रोगराई नाही बागेमध्ये. आता आपण ही खुरपणी झाल्यानंतर परत आपण एक कीटकनाशक, बुरशीनाशक आणि जे न्यूट्रियन्स असतील, NPK असेल, जे इंटिग्रेटेड आपण परत फवारणी करून घेणार आहे, जेणेकरून हे जे जमिनीतली रोगराई राहील, कीटक राहतील, हे परत बागेवर येणार आहे आणि ते बागेतून नष्ट होतील. त्यासोबत खुरपणी का करायची बागेत, कारण आता भरपूरसे शेतकरी म्हणतायत खुरपणी करायला नाही पाहिजे. आपण तो करतो, 2-3 वेळा करतोय, आपली ब्लॅक सॉईल आहे, हार्ड जमीन आहे. तर खुरपणी केल्यानंतर बागेमध्ये काय होतं, मुळांना ऑक्सिजन मिळालं, मुळांचं कार्यक्षमता वाढते, मुळांना ऑक्सिजन जास्त प्रमाणात जमिनीमध्ये मिळतो. आता आपले झाडाचे फळाची क्वालिटी वाढते. आता ते 2 टप्पे आपल्याला दाखवायचे आजच्या व्हिडिओमध्ये.
बागेमध्ये खुरपणी का असावी. तर हे बघा, आता ही साईज बघा सर, ही साईज दाखवा व्हिडिओमध्ये. आणि फळांची प्रत बघा ही. इथं अजून खरबुडे फळे साईजमध्ये थोडेसे कमी आहे. पान वगैरे सगळं फवारण्याचे शेड्यूल नाही व्यवस्थित आहे. हे 2-4 गल्ल्या आपल्या मागच्या वेळी खुरपणीच्या राहून गेलेल्या होत्या. पाऊस आल्यामुळे राहून गेलं. आता आपण ज्या बागेत खुरपणी झाली पलीकडच्या गल्ल्यामध्ये, तिथं साईज आणि झाडांमधली क्वालिटी, मालांची क्वालिटी दाखवली बघा. हे खरबुड्या स्वरूपाचा माल आहे थोडासा. आता तिथं काही तर आणि size- फवारणी झाली नव्हती हां, मागच्या वेळेस. नाही फवारणी झाली खुरपणी. पलीकडच्या साईजला बघू आपण. साईज मध्ये साईज मालामध्ये चोपडेपणा आहे, ग्रीनरी जास्त आहे, टवटवीत माल दिसतोय, चमक दिसते मालावर. हा फरक खुरपणी केल्यावर आणि खुरपणी न केल्यानंतर तो फरक बागेत दिसतो. इकडे बघा, अजूनही पलीकडे दाखवू आपण. या इकडून ये. हे बघा साईज तेव्हाच लक्षात येते. गर्द हिरवं फळे साईज मध्ये येऊन गेलं मोठ्या. सगळी साईज वगैरे दिसते. सगळीकडे सारखीच साईज आहे. सारखी साईज आहे. फळांची संख्या शेंड्यापर्यंत आहे. झाड खूप मोठं झालेलं आहे. आणि आपल्यापेक्षा यांचे वडील 30-40 वर्षापासून बाग करत आहेत. त्यांचा अंदाज काही चुकीचा ठरणार नाही. मागच्या वर्षीचा त्यांचा अंदाज राईट बरोबर भरला. आणि यावर्षी ते म्हणतात मागच्या वर्षीपेक्षा 1.5 पट. मला अच्छा, अजून एक गोष्ट आपण शेतकऱ्यांना सजेस्ट करत असतो ती म्हणजे गळफांद्या काढा. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की गळफांद्या काढल्यानंतर त्यांचं नुकसान होईल, कारण गळफांद्यावर लागणारा माल लागणार नाही. पण शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, आता इथं गळफांद्या सगळ्या काढलेल्या आहेत. हो. ठीक आहे. आणि जी जेव्हा गळफांदी काढली तेव्हा वरचा माल जो आहे त्याची संख्या वाढून जाते. शेंड्यावरचं माल शेंड्यापर्यंत माल लागतो. हां, हे काय हे झाडांमध्ये बघा ना सर, खाली माल आहे तो तेवढा शेंड्यापर्यंत माल दिसतो. आता हे गळ फांद्यानंतर हे साईज आल्यावर थोडीशी याला पण टेकणं द्यावं लागणार. आपण किती वर घेतलं तरी पण आता माल लागल्यानंतर झाड झुकणारच आहे त्याचं वजन. शेतकरी मित्रांनो, हे जे आम्ही वेळोवेळी टप्पे सांगतोय ते आम्ही प्रॅक्टिकली करून सांगतोय, आमच्या अनुभवातून सांगतोय. आणि जे बागेत झालंय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोय. त्यामुळंच फळबाग सोबती टीम कुठलंही आपलं कमेंट आली तर त्याला तुम्हाला म्हणजे अपेक्षित उत्तर देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? तर कारण आम्ही तुमची बाग बघितलेली नसते. नवीन कमेंटला आपण देऊ शकत नाही. आणि कुठलंही अपेक्षित उत्तर जेव्हा येतं तेव्हा ती बाग आमच्या नियंत्रणातली असते किंवा बघण्यातली असते किंवा आम्ही काही ट्रीटमेंट केलेली असते, तेव्हाच आम्ही अपेक्षित उत्तर. आणि एक 2-3 वर्षाचं नियोजन रेग्युलर असेल तर प्रति झाड 800,000 फळ घेणं म्हणजे शक्य आहे. हो. हे आम्ही आमच्या स्वतःच्याच बागामधून आम्ही दाखवून देतो. आता आपले जवळजवळ 90% झाडं असे आहेत जिथं प्रति झाड आपल्याला 800 ते 1000 फळ मिळेल. हो. आणि पानांची दाट संख्या असल्यामुळं आतला माल काही तेवढा कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही. आता जेव्हा जेव्हा साईज होईल, मालानं कलर येईल, तेव्हा तेव्हा आपण ते फळं शेतकऱ्यांना सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवू आपण. चला सर, अजून काही पॉईंट? जसं तर माझ्या तर काही जास्त डोक्यात नाही आहे. तरी आता शेतकरी मित्रांनो, या बागेमध्ये जसं की आपण आता खुरपणी झाल्यानंतर लगेच कीटकनाशक, बुरशीनाशक वगैरे स्प्रे घेणार आहे. आणि पुढं पावसाळ्यात जून नंतर काय नियोजन करायचं ते पुढं आपण परत व्हिडिओ काढत राहू. तुमच्यासोबतच आहे आम्ही. काही अडचण आली तर आमचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर पण आहे फळबाग. नंबर सांगू नाही द्या सर एकदा. परत एकदा नंबर सांगतो, 7499090031. हा फळबाग सोबतीचा नंबर आहे. आपण कॉल करा, आम्ही आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू. कारण आम्ही दररोज व्हिजिटमध्ये असतो. आमचे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे, भरपूरशा शेतकऱ्यांना माहिती आहे. आम्ही दररोज रूट टाकतो त्या ग्रुपवरती आणि आमचे व्हिजिट चालू असतात. आणि आता त्याचसोबत आम्ही काही डाळिंब बागेमध्ये पण यावर्षी काम केलेत, प्रॅक्टिकली काम करतो आहे. डाळिंब बागा आम्ही चालू केलेली आहे यावर्षी, आमच्या नियोजनात घेतले. आम्ही स्वतः जाऊन फवारण्या केलेल्या आहे. काही बागेत बांबू बांधलेत. पहिल्या बहारामध्ये जिथं 50-60 फळ सेट होत असतं
आम्ही 100 सेट केलं. 100-150 फळ सेटिंग चालू आहे. अजूनही त्या बागेमध्ये कळी निघते आणि त्याचसोबत येणाऱ्या बहाराचं पण नियोजन त्या बागेमध्ये आपण करणार आहे. चालेल, धन्यवाद सर. धन्यवाद.